आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. माणसांसाठी तसंच पशुपक्ष्यांसाठी या वाढत्या उन्हापासून काय खबरदारी घ्यावी या संदर्भात मान्यवरांनी दिलेली माहिती आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेचा शरीरावर विशेषतः त्वचेवर काय परिणाम होतो आणि उष्माघातापासून बचावासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, उन्हामध्ये आपल्याला खूप जास्त बाहेर जायचं नाही आहे. आपली जी महत्वाची कामं आहेत ते सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा करायची आहेत आणि नेहमी हायड्रेटेड राहायचं आहे. हायड्रेटेड राहणं म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे शीतपेय प्यायचे नाही आहे ज्याच्यामध्ये कार्बोनेटेड ड्रिंक्स असतील, म्हणजे कोणत्याही प्रकारचे कोल्ड ड्रिंक किंवा खूप जास्त प्रमाणात कॅफिन असलेले पदार्थ जसं चहा, कॉफी असेही पदार्थ प्यायचे नाहीत. तर आपल्याला साधं पाणी, त्याच्यानंतर ताक, लस्सी, नारळ पाणी आणि जे घरच्या घरी उपलब्ध असणारे ड्रिंक्स आहेत ते प्यायचे आहेत, जेणेकरून आपण हायड्रेटेड राहू. जर आपल्याला तहान लागली नाही तरी आठवण करून प्रत्येक 2 ते 3 तासांनी आपल्याला पाणी प्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्यामध्ये हायड्रेशन राहील. त्याचबरोबर जे पाणीदार फळे आहेत त्यामध्ये टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, द्राक्षे, अननस, काकडी, तर याही जे आहेत फळं आपल्याला ते खायचे आहेत, जेणेकरून आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे चांगलं राहील. आपण एकतर पातळ, सैल आणि सुती कपडे वापरावेत आणि त्यातल्या त्यात जे कपडे फिकट रंगाचे आहेत असे परिधान करणं आवश्यक आहे, जेणेकरून जी उष्णता आहे ती शोषून घेतली जाणार नाही आणि आपल्या शरीरात तापमान वाढणार नाही. त्याचबरोबर आपलं डोकं जे आहे ते कम्प्लीट झाकून ठेवावं, कारण डोक्याचा संपर्क जर सूर्यप्रकाशामध्ये खूप जास्त असेल तर आपल्याला उष्माघात होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे डोक्यावर शक्यतो छत्री, टोपी किंवा टॉवल किंवा जे पारंपरिक पण डोके झाकण्यासाठी वापरतो तर ते वापरावे. आणि शक्य असेल तेवढं आपल्याला सावलीमध्ये राहायचं आहे. शक्यतो थंड आणि हवेशीर जागा, दमट जागामध्ये किंवा जिथे हवा येत जात नाही अशा जागेमध्ये शक्यतो आपल्याला जाणं टाळायचं आहे. थेट सूर्यप्रकाश असेल, उष्णतेच्या लाटांचा अडथळा निर्माण करणारे गोष्टी असतील आणि तुमच्या घरामध्ये हवा येण्यास प्रतिबंध करणारे रूम असतील तर अशा ठिकाणी आपण शक्यतो जायचं नाही. आपण खिडक्या आणि पडदे जे आहेत ते शक्यतो दिवसाच्या वेळी जिथून सूर्यप्रकाश येतो अशा बाजूच्या खिडक्या, पडदे लावून ठेवायच्या आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस ह्या खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत, जेणेकरून थंड हवा आपल्या घरामध्ये येईल आणि गरम हवा बाहेर जाईल. याच्यामध्ये आपल्या घरातील लहान मुले आहेत, लहान बालके आहेत, घराबाहेर जास्त वेळ काम करणारे लोक आहेत, त्याच्याच बरोबर शारीरिकदृष्ट्या आजारी असले म्हणजे ज्यांना हृदयरोग आहे, उच्च रक्तदाब आहे, गर्भवती महिला असतील किंवा ज्या लोकांना मानसिक आजार आहे, या सर्व लोकांनी उष्णतेमध्ये खूप जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जसं एक आपलं घर थंड ठेवण्यासाठी घराला पडदे लावायचे आहेत किंवा सनशेड वापरायचा आहे आणि रात्रीच्या वेळी शक्यतो सगळ्या खिडक्या ते उघड्या ठेवायच्या आहेत. आणि शक्यतो आपण एकदम टॉप फ्लोअरवर राहण्यापेक्षा खालच्या मजल्यावर राहायचं आहे, जेणेकरून छत पण आपल्याला गरम लागणार नाही आणि आपलं शरीराचं तापमान मेंटेन होण्यास मदत करेल. शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बाटल्या किंवा जे ओलसर कपडे आहेत त्याच्यावर पाण्याचा थोडासा फवारा केला तर थंड राहू शकतं. हवा त्याच्यात खेळती राहील हे पाहायचं आहे. त्यानंतर कूलरचा वापर, शक्य असेल एसीचा वापर, जेणेकरून शरीराची म्हणजे घरातली हवा ही थंड राहील किंवा खिडक्यांना जे वाळ्याचे पडदे वगैरे आपण पारंपरिक पद्धतीने लावतो हे करायला पाहिजे. पण उष्णतेमध्ये बाहेर पडणे टाळायचे आहे. विशेषतः दुपारी 12 ते 4 हा कालावधी खूप जास्त घातक असतो, तर आपण त्या काळामध्ये बाहेर पडायचं नाहीये. तुम्हाला बाहेर पडण्याची आवश्यकताच वाटली असेल तर आपलं शरीर पूर्ण झाकलं जाईल ह्याची काळजी घ्या. त्याचबरोबर आपल्या डोक्याला पूर्ण आपण टोपी किंवा रुमालानी झाकायचं आहे. पूर्ण अंगभर कपडे घालायचे आहेत, जेणेकरून ऊन डायरेक्ट लागणार नाही. अनवाणी पायांनी कुठे बाहेर जायचं नाही आहे. भर उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक करणं टाळायचं आहे किंवा कारण स्वयंपाकात तिथे एकदम जे टेम्परेचर वाढलेलं असतं तर त्याच्यामुळेही त्रास होऊ शकतो. स्वयंपाकासाठी हवेशीर क्षेत्र ठेवायचं आहे आपलं. खिडक्या पुरेशा उघड्या ठेवायच्या आहेत. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि इतर कार्बोनेटेड ड्रिंक्स ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असलेले आहेत हे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत. त्याच्यामुळे
शरीरामध्ये जे आपल्याला त्याचे घातक परिणाम आहेत तेही दिसून येतात आणि डिहायड्रेशन कमी होण्यासाठी त्याची मदत होण्यापेक्षा त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर शिळे अन्न खायचं नाहीये, खूप जास्त प्रथिनयुक्त अन्न पण टाळायचं आहे, कारण ते पचन होण्यामध्ये किंवा किडनीवर त्याचा जास्त लोड येऊ शकतो. त्याचबरोबर आपण जे वाहने पार्क केलेले असतात तर ती पार्क केलेल्या वाहनांमध्ये आपली मुलं असतील किंवा पाळीव प्राणी असतील त्यांना एकटे सोडू नका, कारण तिथलं वातावरण एकदम जास्त गरम होतं आणि ते त्यांच्या जीवावर बेतू शकतं किंवा त्यांना ते धोकादायक ठरू शकतं. ते सूर्यप्रकाशात काम करणं टाळायचं आहे. शक्यतो आपलं जिथे काम करतो तिथे शेडचा किंवा तात्पुरता निवारा तिथे ठेवायचा आहे आणि जे श्रमाचे काम आहे ते सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत करायचे आहेत. आणि उष्णतेसंबंधी कोणतेही जर लक्षणं जाणवले, ज्यामध्ये चक्कर येणं असेल, मळमळ होणं असेल, उलटी असेल, ताप आलेला असेल, बेशुद्ध पडणं असेल, तर या गोष्टी सुरू झाल्याची जर तुम्हाला लक्षणे दिसली तर तात्काळ जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये आपण जाऊन दाखवावे. सामान्य आपलं शरीराचं तापमान आपल्याला माहित आहे की 36.4 डिग्री टू 37.2 डिग्री असतं, जे 57 ते 99 फॅरेनहाइट मध्ये असतं. जर उष्णता खूप जास्त असेल तर अंगावर सौम्य पुरळ येऊ शकतं किंवा अंगावर सूज येऊ शकते. त्याबरोबर पेटके येऊ शकतात, म्हणजे आपण क्रॅम्प्स म्हणतो ते क्रॅम्प्स येऊ शकतात. उष्माघात होऊ शकते. त्याचबरोबर काही जणांना गोंधळल्यासारखं वाटणं, काही न सुचणं किंवा उष्णतेमुळे थकवा इत्यादीचा संबंध जे लक्षणे दिसून येऊ शकतात. उष्णतेमुळे हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधी किंवा श्वसन आणि किडनीचा जुनाट आजार देखील जास्त प्रमाणात वाढू शकतात. जे कॉमन लक्षण आहेत आपल्याकडे चक्कर येणे किंवा मूर्छा येणे, डोकेदुखी, अतिशय गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे, मळमळ किंवा उलट्या होणे, अति तहान लागणे आणि जलद श्वासोच्छ्वास किंवा हृदयाचे टोके हे वाढणे. तर ह्या गोष्टी दिसल्या तर ह्या जास्त उष्णतेमुळे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा वेळेस तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि जर आपल्याला कोणतेही मेडिकलची गरज पडली, रुग्णाला दवाखान्यात नेण्याची गरज पडली, इमर्जन्सी सर्व्हिसेस असेल तर आपल्या मदतीला महाराष्ट्र शासनाची 102 आणि 108 अँब्युलन्स सर्व्हिस ही मोफत उपलब्ध आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि उन्हाळ्यामध्ये आपलं आरोग्य आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न करू आणि आलेल्या ह्या परिस्थितीवर आपण नक्कीच मात करू ही अपेक्षा करतो. धन्यवाद. वाढत्या उन्हाचा माणसांसोबतच पशुपक्ष्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो आणि उष्माघातापासून बचावासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या संदर्भात पशुधन विकास अधिकारी डॉक्टर BR कांबळी यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, नमस्कार बांधवांनो, राज्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाच्या तीव्रतेमुळे मानवाच्या शरीराप्रमाणेच पशु पक्षी आणि जनावरांच्या शरीरावर, त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना आपण बघतो आहोत. आणि या तीव्रतेच्या लाटेमुळे पशु पक्ष्याचे आणि जनावरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे आपण बघतो. याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये आवश्यक ते बदल करणे फार महत्त्वाचे आहे आणि बदल करताना आपल्याला त्यांच्या चाऱ्याचा, पाण्याचा आणि त्यांच्या राहण्याचा त्या ठिकाणी नियोजन करणे फार गरजेचं आहे. जनावरांना दिवसभरातून आपण जर 4-5 वेळ थंड पाणी दिलं तर त्यांच्या शरीरातील जी पाण्याची पातळी कमी होते ते भरून निघते. थंड पाणी, स्वच्छ पाणी आणि जास्त करून जितकं जास्त देता येईल, कमीत कमी आपण 4 ते 5 वेळेस आणि जास्तीत जास्त आपण ती पाण्याची व्यवस्था केली तर मला वाटते पाण्याची पातळी त्या ठिकाणी मेंटेन राहील. शक्यतोवर पाण्याची भांडी आहे किंवा जो हौद आहे, जनावरांचा हा सावलीत आणि थंड ठिकाणी असला तर त्यांना आपोआपच थंड पाणी प्यायला भेटेल. जनावरांच्या गोठ्याची उंची आपण मिनिमम 9 ते 12 फीटापर्यंत आपण ठेवली आणि त्याची दिशा सुद्धा आपण उत्तर ते दक्षिण ठेवली तर खेळती हवा, मोकळी हवा त्यांना मिळते. जनावरांना आपण सावलीतच बांधलं गेलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये त्यांना आपण सावलीत जर बांधलं तर उन्हाच्या तीव्रतेमुळे त्याच्या कातडीवर जो परिणाम होतो, कारण पांढऱ्या रंगाच्या जनावरांना शक्यतोवर त्याच्यामध्ये मेलॅनिनची कमतरता कमी असल्यामुळे त्यांना जास्त त्रास होतो. म्हणून आपण त्यांना शक्यतोवर सावलीत बांधायला पाहिजे. जर गोठ्यावर पत्राचं शेड असेल तर शेडच्या म्हणजे पत्रावर आपण गवत टाकलं पाहिजे, कडबा किंवा मग पालापाचोळा जे काही असेल आपण तिथे टाकलं तर त्याला थंडावा राहील आणि जनावरांच्या गोठ्याचं तापमान त्या ठिकाणी मेंटेन राहील. त्याचे चारही बाजूने आपण जरी मोकळे ठेवले असेल तर थंड हवा आणि स्वच्छ हवा येण्यासाठी त्याला जर गोंडपाट बांधले तर गोंडपाट बांधून त्याच्यावर पाण्याचा शिंपडलं तर खेळतं किंवा थंड त्या ठिकाणी हवा त्यांच्या माध्यमातून मिळेल आणि अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी त्यांना सावली आणि थंड वातावरण निर्माण करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. शक्यतोवर पत्राचं जे शेड आहे त्याला आतल्या बाजूला आपण पांढरा रंग दिला तर टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन केला जाईल आणि अशा प्रकारे त्यांना उष्णतेची झळ कमी बसेल. जनावरांना आपण उन्हाळ्यामध्ये काय खायला द्यायचं, काय नाही द्यायचं हा उन्हाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे
जनावरांना शक्यतोवर म्हटल्यापेक्षा सकाळी आणि संध्याकाळी चाऱ्याला सोडलं पाहिजे आणि मधल्या काळामध्ये त्याला आपण गोठ्यामध्ये बांधून त्याला जागच्या जागेवर त्याचा चारा पाणी केला तर उष्माघात त्यांना होणार नाही. आणि शक्यतोवर त्यांना चाऱ्यामध्ये आपण जर हिरवा चारा आणि त्याला आपण संतुलित आहार म्हणू, हिरवा चारा जर त्याला आपण दिला तर त्यात हिरव्या चाऱ्यामध्ये जे पाण्याचं आणि प्रथिनाचं जे प्रमाण असतं त्याच्यामुळे त्याची प्रतिकार क्षमता वाढते आणि म्हणून आपण त्याला जास्तीत जास्त हिरवा चारा द्यायला हरकत नाही. त्याच्यासोबतच जास्त पाणी पिण्यासाठी त्याला मिठाचं द्रावण म्हणतो आपण, पण गुळ, मीठ आणि पाणी याचं मिश्रण जर करून पाजलं तर त्याची शरीरातली जी प्रतिकार क्षमता आहे ती टिकून राहील, पाण्याचं लेवल त्या ठिकाणी टिकून राहील आणि अशा प्रकारे आपण त्यांना अन्न आणि चारा आपण त्या ठिकाणी पुरवू शकतो. तर तेव्हा खरोखर जनावरांना जर उष्माघातामुळे त्रास होत असेल तर त्याची लक्षणं काय असतील तर प्रथमतः आपल्याला जनावर मलूल झालेले दिसेल, सुस्त झालेले दिसेल आणि त्याचा डायरेक्ट नाकाने श्वास न घेता ते तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करेल, जीभ बाहेर काढेल, त्याचे डोळे लाल होतील, चारा पाणी कमी करेल आणि दूध देणाऱ्या गाई म्हशी ज्या असतील तर त्याच्या दूध उत्पन्नामध्ये सुद्धा त्याचा घट होण्याची शक्यता आहे. अति प्रमाणात जर उष्माघात झाला असेल तर त्याच्या नाकातून रक्त येण्याचं प्रमाण त्या ठिकाणी असते. तर अशा वेळेस त्याला आपण त्याच्या मस्तकावर थंड पाणी जर आपण टाकलं आणि त्याच्यावर जर तुरटी टाकून जर हे केलं तर ते नाकातून रक्त येणं त्या ठिकाणी बंद होईल. आणि जेव्हा चारा पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्याचे अपचन होऊ नये म्हणून उसाचे वाडे, आता शक्यतो शेतकरी उसाचे वाडे खाऊ घालतात तर उसाचे वाडे त्या ठिकाणी कमी प्रमाणात द्यावे किंवा त्या प्रसंगी त्यांना वाडे बंद करावे आणि अशा पद्धतीनं आपण त्यांना उष्माघाताचे लक्षणं जर दिसले तर आपण त्यांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आपण त्यांना दाखवा किंवा पाण्याचं प्रमाण जर आपल्याला तिथं मेंटेन करता आलं, थंड पाणी आणि मी जे सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त खेळती हवा, थंड पाणी, चारा याचं नियोजन जर योग्य पद्धतीनं केलं तर जनावरं आपलं मृत्यूपासून आपण त्यांचा बचाव करू शकतो. आता मुक्त गोठा पद्धतीमध्ये जास्तीत जास्त सावलीसाठी त्या ठिकाणी झाडं असणं हे फार महत्वाचं आहे आणि जर त्या झाडं आणि तो हौद त्या सावलीत जर असला तर जनावरं त्या ठिकाणी त्यांना पाहिजे तेव्हा पाणी पितील आणि त्यांचा पाण्याचा जो कमतरता आहे ते भरून निघेल. अशाच पद्धतीचं सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतो आहे की पशु पक्षी, पोपट असेल, चिमणी असेल, जास्त प्रमाणात मृत्यू होण्याचे प्रमाण आपण त्या ठिकाणी बघतो आहोत. त्याचं आपण थोडक्यात जर कारण बघितलं तर उष्माघातामुळे पक्ष्याच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, त्याला डिहायड्रेशन, पाणी लेवल कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपण म्हणतो तो ऊन लागलेला आहे किंवा उष्माघात झालेला आहे. अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी बघतो की जर खरंच त्यांना उष्माघात झाला असेल तर ते कशा पद्धतीचं बिहेवियर करतात किंवा कशा पद्धतीचे वागतात तर ते आपण पॅन्टिंग म्हणतो, जसं जीभ बाहेर काढून नाकाने घेण्याऐवजी तोंडाने श्वास घेणे म्हणजे धापा टाकणे. तर अशा पद्धतीचं ते त्याचं बिहेवियर असेल. त्यांचे पंख लांब करून ते खाली बसतात म्हणजे दोन्ही पंखाच्या आतून खेळती हवा जाईल अशा हिशोबाने त्यांचे ते लक्षणं त्या ठिकाणी दाखतं. म्हणजे शरीरापासून दोन्ही पंख दूर करणार आणि त्याच्या खाली ठेवणार आणि ते मलूल होऊन त्या ठिकाणी बसणार. त्याचप्रमाणे त्याचा अचानक त्यांच्या बिहेवियर मध्ये चेंजेस झाल्यामुळे ते चिडचिडपणा त्या ठिकाणी त्यांचा दिसतो. तर या 2-3 गोष्टी आपण त्या लक्षणं जर त्याच्यातून बघितले तर या 2-3 लक्षणांना आपल्याला त्या ठिकाणी ते ओळखता येतात की यांना खरोखर उष्माघात झालेला आहे किंवा यांना उष्माघातामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे. तर आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे ज्यांच्याकडे पक्षी किंवा पोपट ज्या ठिकाणी पाळल्या जात असतील तर ती घरातली व्यवस्थापन आणि बाहेरचं व्यवस्थापन ते एक मानवतेचा, बाहेरच्यासाठी जर मानवतेचा दृष्टिकोन आपण थोडा लक्षात घेतला तर आपले ज्या ठिकाणी घर असेल त्या घराच्या छतावर असेल किंवा आपल्या बाल्कनीत असेल किंवा आपल्या घराच्या बाहेर झाडं असतात, झाडाच्या खाली किंवा झाडाला बांधून असे स्वच्छ पाणी, एक मातीच्या भांड्यामध्ये स्वच्छ आणि थंड पाणी आपण त्या ठिकाणी सावलीत ठेवलं तर मला वाटते हे बाहेरून येणारे पक्षी त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्यांची पाण्याची सोय निर्माण होईल आणि जी कमतरता त्यांना पाण्याची भासते तर ती कमतरता त्या ठिकाणी पूर्ण होईल. तर अशा ठिकाणी आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून हा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. कारण सध्याच्या पाण्याच्या पातळी, जमिनीतली जी पाण्याची पातळी आहे किंवा ज्या ठिकाणी जनावरांना पाणीच किंवा पक्ष्यांना पाणीच प्यायला मिळत नाही त्या ठिकाणी उष्माघाताचं प्रमाण आणि पक्ष्याचं मृत्यूचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतं कारण त्यांना त्या ठिकाणी पाण्याची कमतरता जास्त वाढते. तर अशा या 2-3 प्रकरणामध्ये त्यांचं शरीरातलं जे आहे, जर आपण पाणी नाही मिळालं किंवा पाण्याची कमतरता भासली तर काय होतं तर त्याच्या शरीराच्या जी हिट आहे, बॉडी हिट म्हणू आपण त्याला, ती अचानक वाढते आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे त्याला डिहायड्रेशन होते आणि काही वेळेस त्यांना त्यांच्या आपण फिजिकल जे म्हणतो की त्यांना एखाद्या वेळेस लूज मोशन लागते किंवा एखादा संडास जे चिकट किंवा स्टिकी आपण त्याला म्हणू की ती संडास त्या ठिकाणी त्या पक्ष्यांना जाणवते. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर असे जे काही लक्षणं जर झाले तर त्याला आपण तात्काळ आपण त्याला ORS इलेक्ट्रोलाइट पावडर जर पाजलं तर त्याच्या डिहायड्रेशनचं प्रमाण कमी होऊन त्याचा स्ट्रोक कमी व्हायची त्या ठिकाणी नक्कीच शक्यता असते आणि आपण त्या पक्ष्यांना त्यांच्या मृत्यूपासून त्यांचा बचाव करू शकतो. थँक्यू.
वाढत्या उन्हापासून बचावासंदर्भात मान्यवरांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सत्रात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर. Thank you.